सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आहे 15 जुलै आणि तुम्ही बघू शकता एक मोठी घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणींना 100% आता जुलैचा हप्ता वाटप होणारच आहे। सोबत 40,000 रुपयांचं कर्ज सुद्धा सरकार देत आहे। तुम्ही आताच बघितलं की काय म्हणाले आहेत महायुतीचं सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांची मोठी घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता हा लवकरच येणार आहे, सोबत जूनचा हप्ता आणि 40,000 रुपये। मी सगळी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। बहिणींना 72 तासात 4 योजनेचे पैसे हे मिळणार आहेत। ते कसे आहेत काय आहेत सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी संपूर्ण माहिती देत आहे तुम्हाला। एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर आपण आत्ताच बघितलं कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। बघा इथं जर आपण बघितलं तर 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। पहा आत्ताच आपण बघितलं की लाडक्या बहिणींना 4 योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामध्ये पहिले तर जूनचा हप्ता असणार आहे, दुसरा जुलैचा हप्ता, तिसरं गॅस सिलेंडरची योजना आणि चौथं 40,000 रुपये। लाडक्या बहिणींना आम्ही फक्त 1500 देऊन थांबणार नाही, आम्ही त्यांना लखपती बनवणार असं सुद्धा आदित्य तटकरे मॅडम यांनी म्हणलेलं आहे। सोबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे आणि आपले जे उपमुख्यमंत्री आहेत दोन्ही त्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे। लक्षात ठेवा आता इथून पुढे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार, रोज 12 जिल्हे वाटप असणार। आता तुमच्या जिल्ह्यांचा नंबर कधी लागतंय हे आपण पाहणार आहोत। बघा 3 वेगवेगळ्या याद्या सुरू झालेल्या आहेत। अनुदानाची वेगळी यादी आहे, दुसऱ्या अशा वेगवेगळ्या याद्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिली यादी तर जून जुलैचा हप्ता, दुसरी 40,000चा आणि तिसरी गॅस सिलेंडरची यादी, असे हे 4 योजना असणार आहेत। ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल त्यासाठी व्हिडिओ पहा। फक्त 2 मिनिटात मी तुम्हाला सगळी संपूर्ण माहिती आपण पाहूया, लगेच सगळी डिटेलमध्ये माहिती पाहूया। त्याआधी एक सगळ्यांना विनंती आहे, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांना ह्याची माहिती नाही आहे। त्यांना काय करायचं आहे, कुठल्या योजना सुरू आहेत, काय आहे ह्याची काहीच कल्पना नाही, त्यामुळं हे सगळं त्यांना पाठवा। आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत। बघा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, लाडक्या बहिणींना आपल्याला माहिती आहे की सरकार म्हणलं होतं की आम्ही 3,000 रुपये देणार, परंतु आता हे 3,000 तर एका महिन्याला तर देणार नाहीत, परंतु आता 2 महिन्याचे एकत्र 3,000 सरकार हे देत आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। बघा आता जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना अजून देखील जूनचा हप्ता आलेला नाही, बरोबर, आणि आता जुलैचा हप्ता हा वाटप सुरू होणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्या जेणेकरून तुम्हाला मागचे हप्ते येतील आणि पुढचे हप्ते येतील, कारण भरपूर लाडक्या बहिणींना ह्या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे। बाद करण्यामागची कारणंसुद्धा भरपूर सांगितलेली आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। कारण हे तर तुम्ही या लाडक्या बहिणीतून जर बाद झाला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत। लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर पात्र असाल तरच गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळतील। तर बघा आता अधिवेशन चालू आहे, तर त्याच्यामध्ये हे विचारला गेलेला प्रश्न आहे की पैसे कधी का नाही मिळले, तर त्याच्यामध्ये सरकारनं काही महत्त्वाची कारणं सांगितलेली आहेत, ते आपण एक एक करून पुढे सांगणारच आहोत। त्याआधी मी तुम्हाला सांगतो आहे की जूनचा हप्ता कोणाकोणाला आला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की हो आम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही, जुलैचा हप्ता, कारण लक्षात घ्या ज्यांना जूनचा हप्ता आला नाही त्यांना जून आणि जुलैचे असे 2 हप्ते तिथं मिळू शकतात आणि जुलैचा हप्तासुद्धा आपल्याला वाटप पाहायला मिळणार आहे। सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आहे आणि 40,000 रुपयाचं कर्ज हे कोण देणार आहे, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपल्याला हे स्वतः अजितदादा पवार यांची घोषणा आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, बघा हे जे कर्ज आहे ते तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक देणार आहे। त्याची लवकरच अपडेट येईल, कधीपासून वाटप सुरू होणार आहे, काय होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। आता एक घोषणा झालेली आहे, लवकर 40,000 रुपयेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येतील। जसं त्याची अर्ज प्रक्रिया सुरू होईल तसं मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा, त्यामुळं मी जसं व्हिडिओ माहिती येईल तसं मी व्हिडिओ बनवत असतो। दुसरी गोष्ट,
आता कोण कोण ह्या योजनेसाठी पात्र होतं, कुठल्या? गॅस सिलेंडर आणि लाडकी बहीण योजनेसाठी. बघा, जून महिन्यामध्ये अर्ज प्रक्रिया जो छाननी आहे प्रकार तो सुरू आहे. ज्यावेळेस हा प्रश्न अधिवेशनामध्ये विचारला गेला की नेमकं पैसे का येत नाहीत, लाडक्या बहिणींना त्याची माहिती कशी मिळते, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचं आता उत्पन्न वाढलेलं आहे. सोबतच भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत, जे लोक आहेत जे लाडक्या बहिणीच्या नावाखाली 8 फॉर्म भरतात आणि फ्रॉड करून पैसे मिळवतात. मग हे योजनाची संख्या जी आहे ती कमी होत आहे. ज्याच्यामध्ये फ्रॉड जे लोक आहेत ते खरंच म्हणजे ते पुरुष आहेत, परंतु लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पैसे घेत आहेत. अशा लोकांचे अकाउंट आम्ही बंद करत आहोत. आणि त्यांना परत असं पण सांगितलं की ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न वाढलेलं आहे, आर्थिकरित्या ते सक्षम झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींनासुद्धा ह्या योजनेचा आता लाभ आम्ही बंद करत आहोत. कारण त्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे. आपण जर GR बघितला तर GR पहिल्या दिवसापासून तोच होता की ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वरती असेल त्यांनाच या योजनेच्या 2.5 लाखाच्या खाली असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांचं उत्पन्न वर जाईल त्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाईल. त्यासोबतच तुम्हाला अन्नपूर्णी जी योजना आहे ज्याच्यामध्ये मोफत गॅस सिलेंडर मिळतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यातून बाहेर काढलं जाईल. आता बघा, जर तुम्हाला ह्यात नाव टाकायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, महिला व बालविकास विभागामध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथं जाताना तुम्हाला रेशन कार्ड, आधार कार्ड ह्या 2 गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि तुमचा अर्ज जो तुम्ही भरला होता त्यांना तिथे निवेदन तुम्हाला करायचं आहे की मी सर्वरित्या या योजनेस पात्र आहे, परंतु मला अजूनही जूनचा हप्ता आलेला नाही, तर कृपया करून माझं अर्ज पुन्हा एकदा चेक करून माझं नाव यादीत टाकावं. अशी तुम्ही अर्ज करून त्यांना ते करू शकता. तुमच्या अर्जाची पडताळणी पुन्हा होईल. जर तुमचा हप्ता अजूनही आलेला नसेल तर तुम्ही खरंच सगळं नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% हे जे पैसे आहेत ते तुम्हाला येतील. जून आणि जुलैचे हप्ते दोन्ही एकत्र तुमच्या खात्यावरती येतील. आणि जर तुम्ही यादीत असाल तर 100% तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हे येणार आहेत. आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे काय, तर बघा, आज जवळपास आपण जर बघितलं 16 ते 17 जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याच्यामध्ये पुणे आहे, रायगड आहे, ठाणे आहे, धुळे, जालना, अमरावती, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या एकंदरीत 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटपाचा कार्यक्रम आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबतच पोस्टाचं खातं असेल, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अशा काही शासकीय बँका, काही प्रायव्हेट बँका, काही जिल्हा मध्यवर्ती बँका, ह्या अशा बँकेंमध्ये सुद्धा हे वाटप आज होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांना या गोष्टींची माहिती नाही. मी जे सांगितलं आहे ते काम करा. तुम्हाला 48 तासात तुमचं नाव यादीत येईल आणि जो तुमचं नाव जे तुमचं काढलं होतं काही कारणास्तव, काही चुकीनं सुद्धा होऊ शकतं, तर तुम्ही जर व्यवस्थित तुमचं सगळं पात्र असेल तर तुमचं नाव पुन्हा एकदा यादीत येऊन तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची फायदा पुन्हा एकदा घेऊ शकतो. त्यामुळं हे करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.